श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुला उत्तर देणार नाही. आज मी तुला एक आरसा दाखवणार आहे. बाळा, तू रोज विचार करतोस माझ्यासोबतच असं का होतं, पण आज मी तुला एक वेगळा प्रश्न विचारतो. तू शेवटचं स्वतःसाठी कधी जगलास? लोकांना आनंदी ठेवण्यात तू इतका व्यस्त झालास की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायलाच विसरलास. ज्यांनी तुझी किंमत केली नाही त्यांच्यासाठी तू वेळ दिलास, पण ज्याने तुला प्रत्येक संकटातून उभं केलं त्या स्वतःकडे तू कधीच वळून पाहिलं नाही. आज थोडा वेळ स्वतःसाठी काढ. मोबाईल बाजूला ठेव, लोकांचे विचार बाजूला ठेव आणि स्वतःला एकच प्रश्न विचार, मी खरंच आनंदी आहे का? जर उत्तर नाही असेल तर रडू नकोस, कारण सत्य कळणं हीच बदलाची पहिली पायरी असते. बाळा, लक्षात ठेव, जीवनात सगळ्यात मोठी कैद लोखंडाच्या साकड्यांची नसते, ती असते लोक काय म्हणतील या भीतीची. ही भीती सोडलीस तर अर्धी लढाई तिथेच जिंकशील. लोक तुझ्यावर टीका करतील, आजही करतील, उद्याही करतील, पण त्यांची शब्दांनी तुझं आयुष्य ठरत नाही. तुझे निर्णय, तुझं धैर्य आणि तुझं कर्म तुझं आयुष्य घडवतं. म्हणून दुसऱ्यांच्या आवाजापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज मोठा कर. आणखी एक गोष्ट, तुला प्रत्येक नातं वाचवायची गरज नाही. काही नाती सोडून दिल्यावरच मनाला शांती मिळते. ज्यांनी तुझी आठवण नाही त्यांच्या मागे धावण्यात आयुष्य घालवू नको. तुझी वाट पाहणारी माणसं अजूनही या जगात आहेत, पण त्यांना भेटण्यासाठी तुला जुन्या दारातून बाहेर पडावं लागेल. बाळा, आज एक छोटासा संकल्प कर. कोणाशी तुलना करू नाही, स्वतःचा अपमान करणार नाही, कालच्या चुका उगाळत बसणार नाही आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात एका विश्वासाने करणार. आज मी कालपेक्षा थोडा चांगला होणार, हेच पुरेसं आहे. कारण मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, ते छोट्या छोट्या निर्णयातून घडतात. आज तू घेतलेला एक चांगला निर्णय उद्या तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणून बाळा, घाई करू नकोस, हताश होऊ नकोस, स्वतःवर नाराज होऊ नकोस. तू अजून संपलेला नाहीस. तुझ्या आयुष्याचं सर्वात सुंदर प्रकरण अजून सुरू व्हायचं आहे. आजपासून आरशात बघताना स्वतःला दोष देऊ नको, स्वतःला आशीर्वाद दे, कारण जो स्वतःला स्वीकारतो त्याला जग नकारू शकत नाही. शांत राहा, हसत राहा आणि प्रत्येक दिवस स्वतःला नव्याने घडवत राहा.